अयोध्येतील होणाऱ्या राम जन्मभूमी सोहळ्याला आता अवघे काही तास उरलेले असताना मी सध्या अयोध्येतील मुख्य प्रवेशद्वारावर आहे आणि आपण जर बघितलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पहाटेपासूनच पाहायला मिळतोय। हा तोच रस्ता आहे जो अयोध्या नगरीत प्रवेश केला जातो आणि या ठिकाणी काल रात्रीपासूनच चेकिंग जी आहे ती प्रत्येक गाड्यांची केली जाते। उत्तर प्रदेश पोलीस जे असतील, एटीएस असेल, पॅरा कमांडोज असतील, रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, असा अनेक पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त जो आहे तो उत्तर प्रदेशच्या प्रत्येक रस्त्यावर आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर कुठली अनुचित प्रकार घडू नये, अनुचित घटना घडू नये याच्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस जे आहेत ते गेल्या 1 महिन्यांपासूनच या सगळ्या मोहिमेवर असल्यामुळे आपण जर बघितलं तर आज पहाटेपासूनच उत्तर प्रदेशच्या प्रवेशद्वारावरच खरं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळी 11:05 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते अयोध्येत दाखल होईल आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे त्याला सुरुवात होईल आणि दुपारी 2 वाजेपर्यंत जवळपास पंतप्रधान मोदी हे अयोध्येत असल्यामुळे संपूर्ण व्यवस्था जी आहे ती आता चोख करण्यात आलेली आहे। पहाटेचे जवळपास 6 वाजता आहेत आणि जर आपण बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अवघे काही तास उरलेत। एकीकडे अयोध्या श्रीराममय झालेली असताना दुसरीकडे मात्र पोलीस जे आहेत त्यांचा तगडा बंदोबस्त आणि उत्तर प्रदेश पोलीस जे आहेत ते सतर्क आहेत। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।